सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 8/8 म्हणजे उद्या 8 ऑगस्ट. आता उद्या जो आहे तो 8चा पोर्टल खुला होतो. बघा, युनिवर्स आपल्याला कधी कधी आपण ज्या वेळेला घड्याळ बघतो त्यावेळेला 11:11 झालेली असतात, 3:33 झालेली असतात, किंवा 4:44 झालेली असतात, किंवा 8:08 झालेली असतात, किंवा एखाद्या आपल्या पैशांच्या नोटीवर सुद्धा आपल्याला 888 किंवा 444 असे खूप सारे आकडे आपल्याला दिसत असतात, जे सेम आकडे दिसत असतात. तर आपल्याला अशा वेळेला युनिवर्स काहीतरी दर्शवत असतं. म्हणजे बघा, आपण ह्या वेळेला जेव्हा आपल्याला एखादी संख्या, एखादा आकडा जो वारंवार दिसतो, एखाद्या गाडीवर दिसतो, एखाद्या पैशांच्या नोटीवर दिसतो, तर आपल्या घड्याळात दिसतं, तर अशा वेळेला आपण काय करायचं असतं, तर अशा वेळेला आपण एखादी इच्छा, अगदी मनापासून एखादी इच्छा आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि युनिवर्सचे धन्यवाद मानायचे आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे जे पोर्टल असतं ह्याला लायन पोर्टल म्हणतात. आता उद्याचं 8/8चं आहे, तर बघा, हे जे पोर्टल आहे हे उद्या ओपन होणार आहे आणि आपल्याला सकाळी 8:08 किंवा रात्री 8:08 दोन्ही वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा ज्या वेळेला तुम्हाला आठवण पडेल त्यावेळेला 8 वाजता सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, आता आपण ज्या वेळेला, बघा, तुम्ही किती मानता हे मला माहिती नाही, पण माझा हा अनुभव आहे की ज्या वेळेला अशा संख्या दिसतात, असे आकडे दिसतात, असा वेळ ज्या वेळेला मी पाहते, 11 वाजता असा ज्या वेळेला मी वेळ पाहते, त्यावेळेला अगदी मी काहीतरी मागते आणि किंवा नाहीच मागितलं तरी पण जे आहे त्यासाठी तरी युनिवर्सला मी धन्यवाद सांगत असते. असं तुम्ही सुद्धा करा. आता आपल्याला उपाय काय करायचा आहे तो ऐका. एक कोरा कागद घ्यायचा आणि आपल्याला एक लाल किंवा ब्ल्यू रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे आणि त्या कोऱ्या कागदावर तुम्हाला एक 8 हा अंक, इंग्लिशमध्ये 8 हा अंक झोपवलेल्या स्थितीत तुम्हाला लिहायचा आहे. आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला थँक्यू युनिवर्स लिहायचं आहे. त्यानंतर 8 ही संख्या, इंग्लिशमधून 8 ही संख्या झोपवलेल्या अवस्थेत तुम्हाला लिहायची आहे, ज्याला इन्फिनिटीची साईन असं म्हटलं जातं. आता त्यानंतर तुम्हाला 8 वेळेला तुमची जी पण कुठली इच्छा आहे, कठीणातली कठीण, अगदीच पूर्ण झालेली नाही, किंवा कितीही मोठी इच्छा असो, रात्री 8:08 किंवा सकाळी 8:08 बरोबर ही इच्छा त्या पेपरवर लिहायची आहे. त्यानंतर काही क्षण तुम्हाला युनिवर्सला धन्यवाद मानायचा आहे. काय की समजा तुम्ही लिहिलं असेल की मला नोकरी मिळालेली आहे, धन्यवाद युनिवर्स, तर युनिवर्सचे धन्यवाद माना आणि ती इच्छा लिहून तुम्ही धन्यवाद माना. ती इच्छा तुम्ही काय लिहिले ही डोळ्यासमोर तुम्ही एक इच्छा लिहिल्याच्या नंतर डोळ्यासमोर त्याचं चित्र रंगवा. बघा, बरोबर 8:08 सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता दोन्ही वेळेला तुमचा हा उपाय करून झाला की त्यानंतर एक मेणबत्ती घ्यायची आणि ती प्रज्वलित करायची. त्यानंतर हा जो तुम्ही पेपर आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची इच्छा लिहिली, तो पेपर तुम्हाला जाळायचा आहे. त्याची राख हातावर घ्यायची आहे, एखाद्या डिशमध्ये घ्या, नंतर थंड झाल्यावर हातावर घ्या आणि ती राख जी आहे ती ब्रह्मांडाकडे पाहून धन्यवाद युनिवर्स म्हणत ती राख ब्रह्मांडाकडे तुम्हाला फुंकायची आहे. बघा, हा उपाय जो आहे हा तुम्हाला उद्या सकाळी 8:08 करता येईल आणि रात्री 8:08 करता येईल. बघा, हा जो पोर्टल आहे, हा पोर्टल खूप, जसे आपण मंत्र किंवा एखादा तुम्हाला मी ज्या वेळेला एंजल नंबर सांगते त्यासारखाच हा जो पोर्टल आहे, हा पोर्टल उद्या ओपन होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा न चुकता उपाय करा. बघा, कुठलीही इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होईल. तुम्ही हा उपाय करून पहा आणि हा उपाय केल्याच्यानंतर तुमचा काय अनुभव आहे ह्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.